आमदार आशुतोष काळे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे. तुमचा घात तुमच्याच नेत्याने केला त्यांना जा विचारा. विजय त्रिभुवन. कोपरगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचे जात प्रमाणपत्र समाज कल्याण विभागाच्या जात पडताळणी अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले. यात दोष दुसऱ्या कुणाचा नसून तुमच्या नेत्याचा आहे. आमदार आशुतोष काळे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे. तुमचा घात तुमच्या नेत्यानेच केला त्यांनाच जा विचारा असा सल्ला खोटे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन पत्रकार परिषदेत बिनबुडाचे आरोप करणारे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विजय त्रिभुवन यांनी दिला आहे. उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांनी केलेल्या आरोपांचा शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विजय त्रिभुवन यांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की तुमचे जात प्रमाणपत्र अवैध ठरणार आहे हे तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना माहीत होते, तरी देखील त्यांनी तुम्हाला निवडणूक लढवायला सांगितली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानापुढे सगळे सारखे असून तुमच्या जात प्रमाणपत्र त्रुटी आढळल्याने निकाल तुमच्या विरोधात जाऊन जात पडताळणी अधिकाऱ्यांनी तुमचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविले आहे. त्यामुळे तुमचा घात तुमच्याच नेत्यानेच केला असताना तुम्ही तुमच्या नेत्यांना जाब विचारायचे सोडून आमदार आशुतोष काळे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत हे आम्ही खपवून घेणार नाही. नगरपालिका निवडणूक होऊन 6 महिने झाले. तुम्ही अनेक पत्रकार परिषद घेतल्या, तेव्हा तुम्ही कधी गळ्यात निळा गमछा घातला नाही. 2 जुलै रोजी मात्र निळा गमछा घालून समाजावर फार मोठा अन्याय झाला असा टाहो फोडता. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही म्हणजे समाज नाही. 2019च्या निवडणुकीत समाजाने दाखवून दिले आहे की समाज एकमताने आमदार आशुतोष काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही ज्यांच्यावर आरोप करता त्यांचे तुम्ही कालपर्यंत कार्यकर्ते होता हे विसरू नका. काळे कुटुंबियांनी तुम्हाला आणि तुमच्या घरात उमेदवारी दिली आहे. तुमच्या नेत्यांनी आजपर्यंत समाजात गैरसमज पसरविण्याचे काम केले. आज तेच काम तुम्ही करीत आहात. त्यामुळे तुमच्या नेत्यांनी दिलेली स्क्रिप्ट बोलू नका. तुम्ही ज्यांच्या सोबत काम करतात त्यांनी 40 वर्षे सत्ता भोगली. माझा त्यांना प्रश्न आहे की त्यांनी आंबेडकरी समाजाला काय दिले? आमदार आशुतोष काळे यांनी पहिल्याच टर्ममध्ये प्रत्येक समाजाला बोलावून समाज मंदिरासाठी निधी दिला. उक्कडगाव बुद्ध विहार, लुंबिनी बुद्ध विहार, धम्मदीप अशा अनेक बुद्ध विहारांना त्यांनी भरघोस निधी दिला. तसेच खडकीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाला निधी दिला. तरीही तुम्ही म्हणता की आमदार आशुतोष काळे आंबेडकरी समाजाला मागे खेचतात. ही हास्यास्पद बाब असून तुमच्या बुद्धीची कीव येते. समाज सर्व जाणतो. तुम्ही लोकशाही पद्धतीने लढा. उगाच बिनबुडाचे आरोप करू नका. माजी खासदार स्वर्गवासी कर्मवीर शंकररावजी काळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे होते. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राज्यातील पहिले स्मारक कोळपेवाडी कारखाना परिसरात उभारले. ते जर समाजविरोधी असते तर त्यांनी आंबेडकरांचे स्मारक का बांधले असते असा सवाल विचारत समाजाला यामध्ये आणू नका. समाज हे कधी स्वीकारणार नाही. तुम्ही लोकशाही पद्धतीने लढा. उगाच आरोप करू नका. माजी आमदार अशोकराव काळे यांनी कोपरगाव शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे स्मारक उभारले. आमदार आशुतोष काळे यांनी स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. हे स्मारक राज्यात 1 नंबरचे व्हावे हा आमदार आशुतोष काळे यांचा प्रयत्न आहे. अशा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणाऱ्या व आंबेडकरी चळवळी जपणाऱ्या नेत्यावर आरोप केल्यास आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा विजय त्रिभुवन यांनी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांना दिला. SG मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये विनाकारण या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांच्यावरती काही आरोप करण्यात आले आणि ते आरोप सगळे बिनबुडाचे आरोप आहे. आणि कालच्या नगर जी पत्रकार परिषद झाली तिच्यात एक गोष्ट पाहण्यासारखी होती. इलेक्शन होऊन 6 महिने होऊन गेले आणि ज्यांनी काल पत्रकार परिषदा घेतल्या त्यांच्या अनेक पत्रकार परिषदा झाल्या. त्यावेळेस त्यांना निळा गमछा कधी आठवला नाही. कालची जी पत्रकार परिषद झाली, निळा गमछा घालून समाजावर फार मोठा अन्याय झाला असे ते टाहू फोडत होते. आता समाजावर अन्याय कसा झाला याचं आत्मपरीक्षण ज्यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्यांनी करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की आमदार आशुतोष दादा काळे हे दलित समाजाला नेहमी खच्ची करण्याचं काम करतात. हे कोणत्या अनुषंगाने बोलले हे काही मला समजलं नाही आणि समाजाला सुद्धा समजलं नाही.
कारण जर आमदार आशुतोष दादा काळे यांनी जर समाजाची खच्ची केली असती तर या काळे परिवाराने तुम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली नसती आणि तुमची चिठ्ठी सुद्धा टाकलेली असताना तुमचं दुर्भाग्य का तुमची चिठ्ठी निघली नाही. या काळे परिवारानेच तुम्हाला मोठं केलेलं आहे. जे नगरपालिकेचं तिकीट तुम्हाला कोणी देत नव्हतं, कोपरगाव तालुक्याचे धान्या वाघ म्हणून संबोधले जाणारे लोकनेते अशोक दादा काळे यांनी तुम्हाला नगरपालिकेची उमेदवारी दिली आणि तुम्हाला निवडून सुद्धा आणलं, परंतु तुम्हाला त्याची जाणीव राहिली नाही. तुम्ही जे नको ते आरोप करताय, समाजाला हे आरोप पटत सुद्धा नाही. आणि तुम्ही बघा याच्या पहिले काय होते ते आणि आता काय झाली. म्हणजे ती एक काहीतरी कविता आहे, कोण होता असं तू, काय झाला असं तू, ही परिस्थिती त्यांच्यावर आलेली. ज्या पक्षात ते मागच्या पंचवार्षिकला निवडणूक लढले त्याच पक्षाने त्यांचा पराभव केलेला होता आणि पुन्हा आता ज्या पक्षातून ते उमेदवार निवडून आले, ज्या पक्षाने त्यांना उपनगराध्यक्ष केलं त्याच पक्षाने आज त्यांचा घात केलेला आहे. हे आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. हे समाज जाणतोय, समाजाला सगळं माहिती आहे का हा घात कोणी केला. जर तुम्हाला माहीत होतं हा प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही जर तुमच्या नेत्याला सांगितलेलं होतं तरी नेता म्हणतो की नाही भरा तुम्ही फॉर्म, मग हा घात कोणी केला. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिलं, ही लोकशाही दिली, त्या लोकशाहीचा तुम्ही घात केल्यासारखा आहे. आणि हा घात करू नका. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, कायदे दिले, त्या कायद्याच्या माध्यमातून समोरचा जो व्यक्ती असेल त्यांनी तुमचे पूर्ण मागचा पुढचे कागदपत्र बघितले, त्याच्या त्रुटी आढळल्या आणि त्यांनी कलेक्टर यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना तो न्याय मिळाला. कारण हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. याच्या जात धर्म पंथ कोणालाच हा कायदा सोडित नाही. एकदा जर कायद्याच्या कचाट्यात तुम्ही अडकले तर हा कायदा सोडत नाही. म्हणून तुमच्या विरोधात निकाल गेला. तुमच्या विरोधात निकाल गेल्याच्या नंतर तुम्हाला लोकशाही मार्गाने तुम्ही अपील करा, पुढे जायचं तिकडं जा. तुम्हाला न्याय मागण्यासाठी ह्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिलेली. परंतु तुम्ही ते न करता तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन राहिले. या कोपरगाव तालुक्याचे आमदार सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालले, तुम्ही त्यांच्यावर टीका करू राहिले. अरे ज्या पार्टीचं आज तुम्ही काम करताय त्या पार्टीने जवळजवळ 35-40 वर्ष सत्ता भोगली. माझा त्यांना प्रश्न आहे, त्या पार्टीने समाजाला काय दिलं हे मला सांगा. गेली 6-7 वर्षापासून कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार हे आमदार झाल्याच्या नंतर यांनी प्रत्येक समाजाला बोलवून निधीचं वाटप केलं आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही सांगितलं असेल त्या त्या ठिकाणी आमदार साहेबांनी कुठंही मागं पुढं न पाहता निधी दिलेला आहे. मग तुमचं उकडगावचं विहार असेल तिथं पण निधी दिला, तुमचं लिंबुनी बुद्ध विहार असेल त्या विहाराला पण निधी दिला, तुमचं धम्मदी बुद्ध विहार असेल त्या विहाराला सुद्धा निधी दिला, तुमचं खडकीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं भवन आहे त्याला सुद्धा निधी दिला. ज्या ज्या ठिकाणी समाजाने मागणी केली त्या त्या ठिकाणी या आमदार साहेबांनी निधी दिला. आणि तुम्ही म्हणता का हे दलित समाजाला मागे की असता, हसण्यासारखी गोष्ट आहे, हे समाजाला न पटणारी गोष्ट आहे. म्हणून थोडंसं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. काहीतरी स्क्रिप्ट आली, नेत्यांनी बोलायला लावलं म्हणून आपण बोलायचं, हे चुकीचं आहे. हे समाज कधी ऍक्सेप्ट करणार नाही. समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा समाज आहे. त्याच्यामुळं तुम्ही काही पण उठसूट काही आरोप करू नका. तुम्हाला लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीने जा. मी वारंवार सांगू राहील तुम्हाला, तुम्ही आरोप करू नका. कारण स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे होते. ते महाराष्ट्रातलं पहिलं स्मारक आपल्या कारखान्याच्या आवारामध्ये त्यांनी बांधून दिलेलं आहे. हे जर दलित समाजाला जर खच्ची केली असती त्यांनी कशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधलं असतं, याचा पत्रकार बांधवांनो तुम्ही सुद्धा विचार करा. त्याच्यानंतर कोपरगाव तालुक्याचे लोकनेते अशोक दादा काळे हे निवडून आल्याच्या नंतर या कोपरगाव शहरामध्ये जे आज दिमागदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक दिसतंय ते सुद्धा या लोकनेत्याने बनवलेलं आहे. आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून
कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोष दादा काळे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी 1 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. आणि ते जे स्मारक आहे महाराष्ट्रातलं 1 नंबरचं स्मारक व्हावा ही आशुतोष दादांची आत्मीयता आहे. म्हणून मला असंख्य ठिकाणी पाठवलं दादांनी का तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा, स्मारक पहा आणि आपल्या कोपरगावचं स्मारक महाराष्ट्रात 1 नंबर झालं पाहिजे. त्याच्यासाठी 1 कोटी नाही, असे 10 कोटी रुपये निधी लागला तरी मी उपलब्ध करून देईन. असा हा आंबेडकरी चळवळ जपणारा नेता आणि त्या नेत्यावर तुम्ही उठसूट काही पण आरोप करायचे हे आम्ही सहन करणार नाही. हे जे इथून पुढे जर कोणी आरोप केले, काही तर काही पण बोलत होते, त्यांना काय कुठं किंमत नाही, ते असे लोक काही पण बोलायला लागले का आम्ही असं करून तसं करून हे करून ते करू. हे चालणार नाही. लोकशाही पद्धतीने जा, लोकशाहीने तुम्हाला काय करता येईल ते करा. परंतु तुम्ही जर दमबाजीची भाषा करीत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार. कारण आम्ही सुद्धा भीमसैनिक आहे, आम्हाला सुद्धा भीमटोला देता येतो. परंतु लोकशाही मार्गाने चालणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार घेऊन आम्ही डोक्यात घेऊन चालणारे लोक आहे. त्याच्यामुळे तुम्ही भीमटोल्याची भाषा करू नका. आणि माझं अजून एक सांगणं आहे का तुम्ही या लोकशाहीमध्ये आहात, हुकुमशाहीमध्ये नाही. कालची पत्रकार परिषद जर पाहिली तुम्ही तर तिथं डायरेक्ट आरेरावीची भाषा, कोणी काय म्हणतो, कोणी एक जण तर म्हणतो आम्ही रस्त्यावर धरू, ही भाषा झाली. म्हणजे जसे नेत्याचे गुण तसे यांच्यातच उतरले सारखे झाले. ज्यांनी 30-35 वर्ष काळे पार्टीमध्ये काढले ते ही बाजू मांडून राहिले, हे असं बोल राहिले. तर हे योग्य नाहीये. समाज सर्व जाणतो. समाज येणाऱ्या काळामध्ये ज्यांना स्क्रिप्ट देऊन बोलायला लावलं त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीच्या जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये विनाकारण कोपरगावचे लोकप्रिय आमदार श्रीमान आशुतोष दादा काळे साहेब यांच्यावर जी चिखलफेक झाली त्या चिखलफेकीचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो. मुळात या घटनेमध्ये जी आपली कोपरगाव नगरपालिकेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पार्टीच्या वतीने आमचे जे पराभूत उमेदवार त्यांनी 2-3 जणांवर आक्षेप घेतले होते. ते एका व्यक्तीवर म्हणजे स्पेसिफिक असं ॲलिगेशन केलं नव्हतं, 2-3 जणांवर केलं होतं. त्याच्यामध्ये एकांचा निकाल लागला. बरं, निकाल लागला. संविधान तुम्ही मानता, तुम्ही म्हणता आम्ही संविधान मार्गाने जातो, आम्ही पण संविधानिक मार्गाने जातो. संविधान मार्ग सर्वांना सारखं आहे, त्याच्यामध्ये जाण्याचा न्याय मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे. मात्र जखम मांडीला आणि मलम शेंडीला हे कुठं चालणार? याच्या समाजाचा काय विषय? हा तुमचा वैयक्तिक विषय, व्यक्तिगत विषय असताना तुम्ही त्या गोष्टीला भरकटू नका आणि त्याचा राग कोणावर काढू नका. आज एकाचा निकाल लागला, उद्या दोघांचा काही बी निकाल लागू शकतो. पण याच्यामध्ये उगाच समाजाला मध्येच ओढू नका. समाज हा आमदार आशुतोष दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, कारण की त्यांनी पुढे कुठल्याही प्रकारे समाजाला वेठीस धरलेलं नाही. बस एवढं बोलतो, संपवतो. तसं म्हणजे नेत्यांनी आम्हाला काही सांगितलं का काय बोला काय नाही. आम्ही डायरेक्ट आलो. आता आम्ही ग्रामीण भागातून डायरेक्ट बसलो. इथं जे बोलतोय ते स्पष्ट बोलतो. काही इथं कोणावर अन्याय वगैरे करायचा संबंध नाही. नेत्यांना दोषी ठरवायचं काम नाही, कारण निवडणूक असते काय, आणि निवडणुकीला आपले कागदपत्र आपण क्लिअर देणं हे आपलं काम आहे. आणि त्यांच्या नेत्यांना माहीत होतं यांचे कागदपत्र कसे काय, तरी त्यांच्या नेत्यांनी उमेदवारी त्यांना दिली. आणि जात पाडताना जे कागदपत्र पाहिल्यानंतर काय आपलं काम आहे काय पूर्तता करणं. इथं कुठल्याही नेत्याची किंवा आमदार साहेब काळे साहेबांची याच्यात काही भूमिका नसती. निवडणूक लढवल्यानंतर आपल्याला स्वतःला आपले स्वतःचे कागदपत्र द्यायचे असत्या आणि 6 महिन्यात जरी पडताळणी करायची तर आपण पूर्तता करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना अधिकार दिलाय. इथं निकाल नाही लागला तर सर्वोच्चात जातो नाही, आणि तिथं निकाल लागला तर आम्हाला कुठं आणले. तुम्ही काळे साहेबाचे तर कट्टर समर्थक होते, तुम्हाला मोठं काळे साहेबांनी केलंय, पण अध्यक्षपदापर्यंत तुम्ही तिथं पोहोचलेले. आणि व्यक्तिगत काळे घराण्यावर कोणी आरोप करायचा प्रश्नच नाही, कारण हे जे काम आहे हे कागदपत्राचं निवडणूक लढवण्याचं आहे. पात्रता न पात्रता सिद्ध करायचं काम हे स्वतःचं आपलं आहे. तर आमदार साहेबावर दोष देऊन काय उपयोग नाही. तुम्ही सिद्ध करा,
आम्हाला सगळ्याला आनंद आहे. पण समाजाचा इथं काही दोष नाही, काय समाजावर काय अन्याय झाला का काही तर व्यक्तिगत समाजाचा काही प्रश्न येत नाही. ही निवडणूक आहे, आरोप प्रत्यारोप होऊ शकत्या, पण समाजावर कुठले अन्याय वगैरे व्हायचा काही प्रश्न नाही. मी अचानक या ठिकाणी मग आजारी असताना मला आमच्या अध्यक्षाचा फोन आला की बुवा या ठिकाणी पत्रकार परिषद जी आयोजित केलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही येणं गरजेचं आहे. मी आजारी असताना या ठिकाणी उपस्थित झालो, कारण की ज्या ठिकाणी खरोखर जिव्हाळ्याचा प्रश्न असतो त्या ठिकाणी अध्यक्षांचा आम्हाला आग्रह असतो. कारण की आज जी समोरच्या पार्टींची पत्रकार परिषद घेतलेली होती ती अतिशय बिनबुडाची पत्रकार परिषद होती. आमच्या अध्यक्षांनी आत्ता सविस्तर पद्धतीने आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे का अशोकदादाच्या काळामध्ये काय काय कामं झाले, आशुतोष दादांच्या काळामध्ये आपल्या समाजाचे काय काय कामं झाले, विहाराला किती निधी दिला, समाज मंदिराला किती निधी दिला, त्यानंतर बौद्ध विहार लिंबुनी बौद्ध विहारमध्ये त्या नगरसेवकाच्याच माध्यमातून अशोकदादा काळे यांच्या वेळेस त्या ठिकाणी जो प्युअर ब्लॉक बसवलेला आहे आणि अजूनही तो प्युअर ब्लॉक त्या ठिकाणी आहे, म्हणजे तो अशोकदादांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला होता. म्हणजे आपण सांगायचं चुकीची माहिती द्यायची, समाजापुढं चुकीचं सांगायचं. आज जे कोळपेवाडी कारखान्यामध्ये जे कर्मचारी आहेत, सगळ्यात जास्त कर्मचारी आज कोपरगाव कोळपेवाडी कारखान्यामध्ये एक बौद्ध समाजाचे कर्मचारी होते आणि आहे अजून बी. म्हणजे सांगायचं चुकीचं आणि लोकांची समाजाची दिशाभूल करायची, या पद्धतीनं समाजसुद्धा काय आता अज्ञान राहिला गेलेला नाही. असाच एक प्रसंग आमच्यावर जे आला होता. आम्ही त्या रमेश घोडराव एक व्हाईस होते, त्यावेळेस आम्ही कारखान्यात गेलेलो असताना, संजीवनी कारखान्यामध्ये गेलेलो असताना त्या ठिकाणी जवळजवळ आम्ही अर्धा ते पाऊण तास त्या ठिकाणी बसलो. आम्ही बसेल असताना रमेश घोडरावनी बेल वाजू तरीच त्या ठिकाणी शिपाई उपलब्ध झाला नाही, शिपाई आला नाही आणि स्वतःहून जाऊन त्या ठिकाणी त्यांना पाणी आणावं लागलं. आणि ते आज दिमाखाने सांगतात का मला माझ्यासाठी एवढं केलं आहे. अहो, तुमच्यासाठी काय केलं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे का तुम्हाला फक्त एक कटपुतली म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला बसवलं गेलं होतं. अधिकार तुमच्याकडे शून्य नव्हते. जर शिपाई जर तुमच्याकडे जर पाणी आणून देत नाही म्हणल्यानंतर याच्यावर आपण समजून घ्यायचं आहे की तुमच्याकडे किती अधिकार होते. अशा पद्धतीनं लोकांची समाजाची दिशाभूल करायची. आशुतोष दादा समाजाची खच्चीकरण करतात. जर आशुतोष दादांना जर समाजाची जर खच्चीकरण जर करायचं असतं तर विजयराव त्रिभुवन सारखा माणूस आज ग्रामीण भागामध्ये राहतो आणि त्या माणसाला त्याच्या भावजाईला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये तिकीट देऊन निवडून आणलं. ही एक फार मोठी समाजाची एक भूषणाची गोष्ट आहे. आज झोपडपट्टी भागामध्ये ज्या वेळेस आम्ही दादांकडे गेलो, एक भंगारचं दुकान असलेला माणूस इम्तियाज अख्तर म्हणून, दादांनी आमच्या आग्रहस्तो राजू भाऊ शिरेने आमचा आग्रह असतो, दादांनी त्या सर्वसामान्य माणसाला तिकीट दिलं. कारण की दादा हे सर्वसामान्यांचे नेते आहे, सर्वसामान्यांचा विचार करणारे नेते आहे, सगळ्या जाती धर्माचा विचार करणारे लोक आहे. कधीच ते जातीभेद करत नाही, कधी एक कुठल्या समाजाला मागं खेचण्याचा प्रयत्न करत नाही, समाजाला प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. आज त्या ठिकाणी जेव्हा लिंबुनी बुद्ध विहाराचा ज्या ठिकाणी दानाचा विषय आला तर राजा भाऊनी मी दोघांनी त्या ठिकाणी त्या लिंबुनी विहारामध्ये दान देण्याचं दादांना आम्ही सूचना केली का खरोखर दादा या ठिकाणी गरज आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे. दादांनी कुठलाही विलंब न करता आमच्या दोघांच्या शब्दाला होकारून त्या ठिकाणी दान दिलेलं आहे. आणि हे सुद्धा आपण आत्मपरीक्षण केलं गेलं पाहिजे का आतापर्यंत ज्या सामाजिक कामामध्ये जे दादांनी आपल्याला योगदान दिलेलं आहे, दान दिलेलं आहे, ते खरोखर अनमोल दान आहे. आणि आपण खरोखर त्यांना लोकप्रिय आमदार, हे खरोखर आपल्या कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आहे. आणि खरोखर त्यांनी लोकांसाठी जे काम करताय, लोकांसाठी जे धावपळ करताय, लोकांना ते आपुलकीनं वागवताय, लोकांवर ते मायाचा हात फिरवताय. आणि अशा आमदाराला तुम्ही जर नावं ठेवत असताल तर आपला मागचा इतिहास आपण बघितला गेला पाहिजे. अध्यक्षांनी सांगितलं का तुमचं दुर्भाग्य आहे का तुमची चिठ्ठी त्यावेळेस निघाली नाही. आम्ही स्वतः त्या ठिकाणी हजर होतो. ज्या वेळेस तुम्हाला नगर अध्यक्ष पदासाठी तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली, पण तुमचं नशीब त्या ठिकाणी तुम्हाला ते लाभ मिळाला नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे.
त्या पद्धतीनं मी थोडक्यात या ठिकाणी आपलं विचार मांडतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम.